मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभाग म्हणजे ओबीसी विभागाच्या माध्यमातून वर्ग 1 आणि वर्ग 2 पदांची 57 पदांची जाहिरात आलेली होती. त्यामध्ये सहाय्यक संचालक संशोधन अधिकारी गट अ चं पद होतं आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब या 2 पदांसाठी एकूण 57 पदांची ही जाहिरात आलेली होती. MPSCने जाहिरात दिल्यानंतर आपल्याला 12 डिसेंबर 2023 पासून 1 जानेवारी 2024 पर्यंत हे अर्ज सादर करायचे होते. परंतु या 2-3 दिवसामध्ये असं निदर्शनास आलं, विद्यार्थी मित्रांचे कॉल आणि मेसेज असे येत आहेत की शैक्षणिक अर्हतेबद्दल आणि काही प्रश्न फॉर्म भरताना तुम्हाला असं 8.2.3, 8.2.4, 5 या संदर्भातले काही प्रश्न आहे जिथे तुम्हाला एस किंवा नो करायचं आहे. तर तेही विद्यार्थी मित्रांनी काही स्क्रीनशॉट पाठवले. सो त्यामुळं काही मुलांचे फॉर्म भरले जात नाही आहे असं लक्षात आल्यानंतर आपण हे सत्र आत्ता इथे घेतो आहे. यामध्ये आपण पात्रतेचा निकष अधिक व्यवस्थित समजून घेऊ आणि नंबर 2 जिथे तुम्हाला प्रश्न विचारले जातात तिथे एस किंवा नो करायचं आहे तेही समजून घेऊ. याशिवाय जर तुम्हाला काही प्रश्न असेल मित्रांनो तर या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये तुम्ही टाका. आमची टीम तुम्हाला त्याचं उत्तर देईल. तुम्हाला नंबर देऊन आणखी तुम्हाला काही जे काही मदत करता येईल. म्हणजे उद्देश हाच आहे की आपल्यापैकी जोही उमेदवार पात्र असेल त्याचा या काही कारणांमुळं टेक्निकल अडीअडचणीमुळं फॉर्म भरायचा राहायला नको. ओके. सो आता आपण या एक बाब इथे लक्षात घ्यायचे की हा फॉर्म आपल्याला 1 जानेवारी 2024च्या आत भरायचा आहे. ओके. ही लास्ट डेट आहे. म्हणजे त्याच्याही 1-2 दिवस आधी भरता आला तर अधिक चांगलं, कारण शेवटच्या दिवशी सर्व्हर डाऊन किंवा फॉर्म ऑनलाईन पेमेंटही 1 जानेवारीपर्यंतच करायचं आहे आपल्याला. ऑनलाईन कुठे पेमेंट होत नसेल तर मग तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मधून चलनाची पावती घेऊन फॉर्म भरता येतो. ठीक आहे मित्रांनो, चला आपण आता हे समजून घेऊ. या इतर मागास बहुजन कल्याण पदाच्या तयारीसाठी आकार फाउंडेशन पुणे आणि नागपूरची आपली 2 जानेवारीपासून बॅच पण आहे. त्याच्याबद्दलची डिटेल्स मी शेवटी तुम्हाला देतो. त्यानंतर समाज कल्याण विभागाचे जे पद आहेत त्याची रेकॉर्डेड आणि लाईव्ह बॅचसुद्धा आहे. या संदर्भानं कुठलाही तुम्हाला काही कॉल किंवा मेसेज केला तर तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. संस्थेच्या वेबसाईटला सुद्धा त्याच्याबद्दलचे डिटेल्स आहेत. सो ही ती जाहिरात आहे. सहाय्यक संचालक संशोधन अधिकारी आणि प्रकल्प अधिकारी हे तीनही पदं वेगवेगळ्या स्वरूपाची, पण गट अ चं एकच पद आहे, सारखंच पदनाम. 26 पदांची ही जाहिरात होती. ओके. यामध्ये आता एकूण पदं 26 आहे, त्यातले सर्वसाधारण 17. ठीक आहे. त्यानंतर 8 पदं महिलांसाठी राखीव आहेत. ओके. आणि 1 पद जे आहे ते स्पोर्ट्ससाठी आहे आणि 26 पैकी 1 पद आणखी कर्णबधिरता हे जे काही दिव्यांग विद्यार्थी मित्र आहेत त्यांच्यासाठी राखीव आहे. आता इथे एक बाब लक्षात घ्यायची, अनुसूचित जाती म्हणजे SC, अनुसूचित जमाती म्हणजे ST यांना कास्ट सर्टिफिकेट लागतं, एज्युकेशनल क्वालिफिकेशन प्लस कास्ट. त्यानंतर विजे ए पासून तर इकडे इतर मागास वर्गापर्यंत सगळ्यांना कास्ट प्लस व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलेअर लागतं आहे. कास्ट प्लस नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट आणि हे नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट 1 जानेवारी 2024 पर्यंतचं व्हॅलिड पाहिजे. त्या प्रमाणपत्रावर लिहिलेलं असतं की ते कधीपर्यंत व्हॅलिड आहे, त्याच्या अगोदरचं चालत नाही. जर नसेल तर काढायचं आहे आणि काढणं होत नसेल तर ओपनमध्ये फॉर्म टाकायचा आहे, खोटा फॉर्म टाकायचा नाही. कारण नॉन क्रिमिलेअरचा नंबर मागतात, आहे का व्हॅलिड ते पण विचारतात. सो ही बाब इथे लक्षात घ्यायची आहे. ठीक आहे. याच्याशिवाय कोण राहिलं मग आता इथे? खेळाडू आहे, यांच्याकडे स्पोर्ट्सचं सर्टिफिकेट आहे तर ते विभागीय कार्यालयाकडनं प्रमाणित केलेलं असलं पाहिजे. तिसरं आहे दिव्यांग उमेदवारासाठी असलेलं, तर दिव्यांगचं तुम्हाला सिव्हिल सर्जनचं सर्टिफिकेट पाहिजे जे 40% पेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेलं प्रमाणित केलेलं सिव्हिल सर्जनचं म्हणजे जिल्हा शल्य चिकित्सकाचं. सो हे झालं रिझर्वेशनच्या संदर्भामध्ये. आता याच्यामध्ये जसं आपण शाळेमध्ये कॉलेजमध्ये कसं फॉर्म भरताना सर माझ्याकडे जुनं नॉन क्रिमिलेअर आहे, मग आता काढायला टाकलं, मी पावती देतो. शाळेमध्ये शिक्षण थांबवलं जात नाही, पण हे शाळा नाही किंवा कॉलेज नाही, ही नोकरी आहे. नोकरी मिळवताना तुम्हाला रिझर्वेशन, जसं ओबीसी संवर्गात उदाहरणार्थ आपण समजा कल्पना करा हे ओबीसी संवर्गाचे 2 विद्यार्थी आहे, ए नावाचा आणि बी नावाचा. या 2 विद्यार्थ्यांपैकी एकच जागा आहे
ओके, आता याच्याकडे नॉन क्रिमिनल आहे, यांच्याकडे नाही आहे, तर ज्याच्याकडे आहे त्यालाच पद द्यावं लागेल. त्याचं कारण असं, ओबीसी संवर्गामध्ये सगळ्यांना नोकरीत कोणाला नोकरी आहे, जो विद्यार्थी उमेदवार उन्नत व प्रगत गटात मोडत नाही, म्हणजे ज्याच्याकडे नॉन क्रिमिनल आहे, ज्याच्या वडिलांचं किंवा ज्या विद्यार्थ्याचं उत्पन्न हे जास्त आहे, त्याला नाही आहे, म्हणून NCL अनिवार्य आहे. आणि इथे इट्स बट्स एक्सप्लेनेशन एक्सक्युजेस काहीही चालत नाही. माझ्याकडे स्टॅटिस्टिकल ऑफिसर, असिस्टंट डिरेक्टर इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ, ओके, असे उमेदवार आहे जे स्क्रीनिंग परीक्षा पास झाले, इंटरव्ह्यूला क्वालिफाय झाले, पण त्यांचं नॉन क्रिमिलियर त्या दरम्यानचं नव्हतं, त्यामुळं आयोगाने त्यांना घरी पाठवलं की ते चालत नाही. म्हणून ती काळजी तुम्हाला घ्यायची आहे. फॉर्म कधीपर्यंत भरायचे? 1 तारखेपर्यंत. वयोमर्यादेच्या संदर्भातले 3-4 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे. कधी वय गणलं जाणार आहे? 1 जानेवारी 2024ला. ओपन संवर्गाला 23 ते 38, मागासवर्गीय सगळे 43पर्यंत, खेळाडू 43 ओपन रिझर्वेशन, माजी सैनिक असेल तर त्यांचा सेवेचा कालावधी +3 वर्ष, दिव्यांग उमेदवार असेल 45 वर्ष. ठीक आहे. आता महाराष्ट्र शासनाच्या सेवेत आहे म्हणून अधिकतम वयोमर्यादा नाही. आता इथे हे प्रश्न होते ते ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले गेले. कुठे? फॉर्म भरताना. काय होता प्रश्न? 8.2.3 विचारला गेला. असामान्य, आता हे जे पॉईंट आहे ना 1, 2, 3 हे ते प्रश्न आणि मग त्याच्या उत्तरासोबत घेतो. ओके. आधी आता तुम्हाला शैक्षणिक अर्हतेबद्दल जी अडचण आहे ना ती जरा एकदा समजून सांगतो. चला बघा, आता हे सहाय्यक संचालक, बरोबर ना, म्हणजे आपण ग्रुप Aच्या पदाबद्दल बोलतोय आता. कुठल्या? सहाय्यक संचालक, संशोधन अधिकारी, प्रकल्प अधिकारी गट अ बद्दल. काय शैक्षणिक अर्हता आहे गट अ ची? सहाय्यक संचालक नंबर 1, possess a degree in at least second class of statutory university. म्हणजे काय? तर पदवी पाहिजे. कशी? सेकंड क्लास. आता हा सेकंड क्लास मागच्या वेळेला मी ते मार्क्स सांगितले होते. आता काही विद्यापीठाचं वेगळं आहे असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. तर माझं तुम्हाला याबद्दल सांगणं असेल की तुम्ही तुमची मार्कशीट बघा, त्या मार्कशीटवर तुमची डिग्री ही सेकंड क्लासची लिहिलेलं असतं. सेकंड क्लास, फर्स्ट क्लास, जे काय असेल ते. सो सेकंड क्लासची डिग्री पाहिजे. नंबर 2, possess 2 year पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा और डिग्री इन सोशल वर्क और सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणजे तुमच्याकडे एकतर काय म्हटलंय? पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा और डिग्री, म्हणजे पदवीनंतरचा एकतर पदविका म्हणजे डिप्लोमा किंवा पदवी म्हणजे डिग्री. ओके. कशामध्ये पाहिजे? सोशल वर्क म्हणजे समाजकार्य किंवा सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशन, समाज कल्याण प्रशासनातलं पाहिजे. बरं, याच्यामध्ये आणखी त्यांनी काय म्हटलंय? इन्स्टिट्यूटचाही चालेल आणि युनिव्हर्सिटीचाही चालेल. आता इन्स्टिट्यूट कोणतं आहे आपल्याकडे? टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क. बरं, मग याच्यामध्ये कोर्स जो आहे ना तो MA सोशल वर्क असा आहे. मग या मुलांची पण अडचण झाली. यातल्या एका विद्यार्थ्याचा फोन आला होता की सर माझं MSW नाही आहे, MA इन सोशल वर्क इन टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क. मग आता काय करायचं या मुलांनी? तर त्याला आम्ही सांगितलं की तुम्ही आयोगाला मेल करा, त्यांच्याकडनं काय उत्तर येतं त्यानंतर पुढची स्टेप घेता येईल. ठीक आहे. चला, त्यानंतर सेकंड क्लास पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा और डिग्री इन सोशल वर्क हे दिलंय त्यांनी. चला, सो इथे तुम्हाला क्लिअर झालं की पदवी लागणार, कोणतीही पदवी चालेल. पोजेस अ डिग्री, पण ती सेकंड क्लासची असली पाहिजे. आणि PG मात्र तुमचं डिग्री किंवा डिप्लोमा सोशल वर्क किंवा सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशन मधला असला पाहिजे. ठीक आहे. चला, आता प्राधान्यशील अर्हतेचा अर्थ काय होतो? एखाद्याकडे प्राधान्य असेल म्हणजे 2 कॅन्डिडेट, उदाहरणार्थ हा कॅन्डिडेट आणि हा कॅन्डिडेट, दोघेही स्क्रीनिंग टेस्ट पास झाले, दोघांनाही सारखेच मार्क आहेत, तर मग ज्याला अनुभव आहे त्याला प्राधान्य दिलं जाईल. आता एखादा समजा पासच नाही झाला तर याचा प्राधान्याचा काही संबंधच नाही आला. जिथे समान गुण येतात त्यावेळेला हा निकष जो आहे तो विचारात घेतला जातो. असेल तर, नसेल तरी फॉर्म भरू शकता. पदवी आहे सेकंड क्लासची आणि PG सोशल वर्क किंवा सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये फॉर्म भरू शकता. ठीक आहे. एक्सपिरियन्समध्ये काय म्हटलंय? ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स, प्रशासकीय अनुभव आहे. कशातला? सोशल वेलफेअर किंवा सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशन, किंवा स्पेशल कॉन्ट्रीब्युशन केले सोशल वेलफेअरमध्ये किंवा बॅकवर्ड क्लास वेलफेअरमध्ये, आणि त्याच्यामध्ये त्याचे एव्हिडन्स आहे तर ते विचारात घेतलं जाईल. 9.3 काय म्हटलंय की जर
कॅटेगरीमधले काही उमेदवार उपलब्ध नाही झाले, इथं दिलंय. ओके. Possessing the requisite higher basic academic qualification are not available to fulfill up the vacancies reserved for the candidate belonging to scheduled caste, scheduled tribe, nomadic tribes, etc. The commission may, in the matter of such selection, relax the requirement of the class of the degree set out therein, select suitable candidate belonging to such caste tribes to fill the such vacancies. म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की समजा XYZ कॅटेगरीची एखादी सीट खाली राहत असेल तर दुसऱ्या कॅटेगरीला देण्यासंदर्भातला विचार होईल. असा विचार होण्याचा विषयच येत नाही, सगळ्या कॅटेगरीचे उमेदवार अवेलेबल आहे. हा जो क्लॉज आहे हा आयोगाला वापरायची गरजच पडली नाही अनेक दिवसापासून. शैक्षणिक अर्हता कधी गणली जाणार आहे? अंतिम दिनांकास. किती आहे अंतिम दिनांक? 1 जानेवारी 2024. म्हणजे 1 जानेवारी 2024ला ज्यांच्याकडे ही शैक्षणिक अर्हता आहे ते फॉर्म भरू शकतात. याचा अर्थ जे अपियर आहेत ते भरू शकत नाहीत. क्लिअर? चला, म्हणजे ज्यांच्याकडे PG आहे, सोशल वर्क किंवा सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशन आणि पदवी आहे ते हे फॉर्म भरू शकतात. अनुभव असेल तरी भरू शकतात, नसेल तरी भरू शकतात. सो हे क्लिअर झालं. आता ग्रुप बी काय म्हणतं बघा, ते प्रश्न मी शेवटी घेतो. ग्रुप बी मध्ये किती जागा आहेत? इतर मागास बहुजन कल्याण विभाग 133 नंबरची जाहिरात, 31 जागा आहे. टोटल 31 पैकी 21 सर्वसाधारण, 9 महिला, 1 स्पोर्टची आणि कर्णबधीर जे दिव्यांग विद्यार्थी मित्र आहेत त्यांची 1 जागा आहे. इथे परत तेच SC आणि ST यांना कास्ट सर्टिफिकेट, उरलेल्या सगळ्या संवर्गांना कास्ट प्लस NCL. ठीक आहे, ओपनला सोडून. कुठे गेलं? हां, ओपनला नाही लागत. ठीक आहे, बाकीच्यांना सगळ्यांना लागतं. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला माहिती आहे कोणाला लागतं. मी आता त्याच्या तपशिलामध्ये शिरत नाही. म्हणजे बरोबर आहे, ज्यांना लागतं त्यांच्याकडे 1 तारीख जानेवारी 2024च्या आतलं NCL असणं अनिवार्य आहे. ठीक आहे, नाही तर तुम्ही ओपनमध्ये फॉर्म भरू शकता. ठीक आहे, चला. पात्रतेचा निकष 8 नंबरचा काय म्हणतो? ओपन 1 एप्रिल 2024ला अर्ज वय जे आहे ते काउंट होईल. ओपन 20 ते 38, रिझर्वेशन 20 ते 43, खेळाडू 43 ओपन रिझर्वेशन, माजी सैनिक सेवेचा कालावधी प्लस 3 वर्ष आणि दिव्यांग बांधव 45 वर्ष. ठीक आहे, आता याच्यामध्ये 2-2 वर्ष ॲड करा तुम्ही. हा 8.2.6 काय म्हणतो बघा, 3 मार्च 2023चा GR आहे शासनाचा, त्यात 2 वर्ष इतकी शिथिल करण्यात आलेली आहे वयोमर्यादा. याशिवाय ज्याच्याकडे हायर एज्युकेशन आहे तो पण फॉर्म भरू शकतो. इथं दिलं आहे ते 8.2 मध्ये. ओके, म्हणजे जर समजा एखाद्याकडे हायर एज्युकेशन असेल पण 1-2 वर्ष जास्त असेल तर ही फॉर्म भरू शकतो. ते मी तुम्हाला पुढे सांगतो. हे पुढे आहेच त्याचे प्रश्न. आता शैक्षणिक अर्हता एकदा त्याच्या क्रमाने जाऊ आपण. ही शैक्षणिक याच्याबद्दलही अनेक मित्रांचं. हां, कोणती पोस्ट आहे ही? इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब ची पोस्ट आहे. ठीक आहे, काय म्हटलं पहिलं? नंबर 1, हॅव थ्रू नॉलेज ऑफ मराठी. मराठी भाषेचं ज्ञान असलं पाहिजे. कशावरून ओळखलं जाणार? 10वीला मराठीचा पेपर होता, एखाद्याचा नव्हता तर त्यांनी MPSCने एक फॉर्मॅट दिला. या फॉर्मॅटवर मराठीच्या प्राध्यापकाची स्वाक्षरी आणि स्टॅम्प आणायचा आहे. तुम्हाला मराठी भाषा लिहिता वाचता बोलता येते. ठीक आहे, हे झालं मराठीचं प्रमाणपत्र. एक तर 10वीचं मार्कशीट लावा, नाहीतर हे प्रमाणपत्र MPSCच्या सर्व उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचनांमध्ये दिलेलं आहे. नाहीतर आपलं आकारचं हे @आकार UPSC MPSC टेलिग्राम चॅनल आहे, त्यालासुद्धा आपण पिन केलेलं आहे. नंबर 2, सॉरी, possess a degree of recognized university if they belong to backward classes. म्हणजे काय? जर उमेदवार बॅकवर्ड क्लासेसचा आहे म्हणजे मागास वर्ग आहे, म्हणजे ओपन व्यतिरिक्त सगळे. ठीक आहे, याच्याशिवाय दिव्यांग, अनाथ, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या सगळ्यांना फक्त पदवी लागेल. फक्त काय लागेल? फक्त पदवी लागेल. कोणाला? ऑल बॅकवर्ड क्लास. बॅकवर्ड क्लास म्हणजे मागास वर्ग. मग आता पुन्हा डिटेल सांगतो. ओपन व्यतिरिक्त सगळ्यांना फक्त डिग्री लागणार, पर्सेंटेजची अट नाही. possess a degree of recognized university if they belongs to backward classes. ओके, इथे अँड टाकले त्यांनी. आता याच्या पुढे नंतर जाऊ.
सो बॅकवर्ड क्लास म्हणजे कोण आलं? SC, ST, VJA, NT, BCD, EWS हे सगळे बॅकवर्ड क्लासमध्ये आले. ठीक आहे. त्यानंतर दिव्यांग आले, अनाथ आले, आर्थिकदृष्ट्या मागास पण आले. क्लिअर. आता अँड काय म्हटले? अ डिग्री इन सोशल वर्क, वेलफेअर सायन्सेस और सोशल वर्क ऑफ अ रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी और इन्स्टिट्यूट. ठीक आहे. आता इफ दे बिलॉंग टू बॅकवर्ड क्लास याच्या व्यतिरिक्त कोण सुटलं? ओपन. म्हणून ओपनला काय पाहिजे? ओपनला BSW, बॅचलर ऑफ सोशल वर्क, अ डिग्री इन सोशल वर्क, सोशल वेलफेअर सायन्सेस और सोशल वर्क ऑफ रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी. मग आता डिग्री म्हणजे पदवी. पदवी ही BSWची, बॅचलर ऑफ सोशल वर्कची. कोणाला? ओपनसाठी. क्लिअर. तिसरा पॉईंट काय इथे? हे तो मी सांगितला, दिव्यांग अनाथ यांना पण रिझर्वेशनला, मागासवर्गीयांना जी आहे तीच लागेल. प्राधान्याशी अर्हता काय म्हटले? की जर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह त्यांचा एक्सपिरियन्स असेल किंवा त्यांच्याकडे ॲडिशनल काही क्वालिफिकेशन असेल तर त्याला प्राधान्य दिलं जाईल. कधी? ज्या वेळेला 2 कॅन्डिडेटला समान मार्क्स पडले तेव्हा. सध्या त्याचा विचार करण्याची गरज नाही. अनुभव असेल तरी फॉर्म भरा, नसेल तरी फॉर्म भरा. आता आणखी काही कन्फ्युजन आहे का? परत एकदा रिपीट करतो. ग्रुप बी साठी मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे. नंबर 2, जर विद्यार्थी मागासवर्गीय असेल तर कुठलीही डिग्री चालते, मार्कांची अट नाही. जर विद्यार्थी ओपन असेल तर त्यांना BSW लागतं, बॅचलर ऑफ सोशल वर्क. क्लिअर. पुढे आता हे प्रश्न आहे ज्याच्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना अडचणी गेल्या. हे प्रश्न तुमच्या शैक्षणिक अर्हतेच्या खाली दिलेले होते बघा. 8.2.3 कुठं होतं? हे बघा. सॉरी, हे 8.2.3, 8.2.4. म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना हंबल रिक्वेस्ट असेल, MPSCच्या परीक्षा देताना आपण काय करतो? फक्त हे पाहतो की कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहे, काय, असं नाही. तो फॉर्म एवढा सगळा जो दिला आहे ना, हे सगळे निकष व्यवस्थित वाचायचे. आपल्याशी संबंधित जे बिंदू असतात त्याला टिकमार्क करायची, समजून घ्यायचं आणि मग फॉर्म भरायचा. जेणेकरून आता काही मी तुम्हाला एक सोशल वर्कच्या मुलाचं उदाहरण सांगतो. त्याला तो म्हणाला की सर मी कॉलेजला असताना माझं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नव्हतं माझ्याकडे, तर त्यांना म्हटलं की माझ्याकडे पावती आहे, तर त्यांनी घेतलं. तर मला असं वाटलं इथं पण चालेल म्हणून मी काढू शकलो असतो, पण मी धावपळ केली नाही आणि मग शेवटी मी काढायला टाकलं तर वेळेत मला मिळालं नाही. मी पावती लावली आणि जुन्या सर्टिफिकेटचा नंबर टाकला. सो ॲक्च्युली हा क्राईम आहे. इथे असं म्हटलं आहे की तुम्हाला शैक्षणिक अर्हतेच्या म्हणजे तुम्हाला फॉर्म भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत तुम्ही शैक्षणिक अर्हता किंवा रिझर्वेशन धारण करत असले पाहिजे, तरच तुम्हाला त्याचा लाभ होईल. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमुळं आपली संधी जाते, तसं होऊ नये. ओके. सो हे ते निकष होते. आता ह्या प्रश्नाची उत्तरं किती सोपी होती बघा. नंबर 1, डू यू पजेस एक्सेप्शनल क्वालिफिकेशन ॲज पर पॅरा 8.2.3 अँड 8.2.4. काय म्हणतो 8.2.3? असामान्य शैक्षणिक अर्हता. आता असामान्य शैक्षणिक अर्हता हे कशासाठी आहे? ग्रुप ए साठी. आता ग्रुप ए साठी बेसिक क्वालिफिकेशन काय होती? MSW होती. बरोबर आहे. आता MSW पेक्षा मोठी शैक्षणिक अर्हता आहे तुमच्याकडे. म्हणजे कोणती आहे? उदाहरणार्थ MPhil आहे. बरोबर आहे. उदाहरणार्थ PhD आहे. झालात. बरोबर आहे. काही तुम्ही पेपर नॅशनल लेवलला तुमचे प्रकाशित झाले, इंटरनॅशनल लेवलला प्रकाशित झाले, तर याला म्हणायचं असामान्य शैक्षणिक अर्हता किंवा अनुभव. म्हणजे असा अनुभव म्हणजे काय? 2 प्रकारचे अनुभव सांगितले त्यांनी. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अनुभव सांगितला किंवा सोशल वेलफेअरमधला किंवा बॅकवर्ड वेलफेअरमध्ये काम केल्याचा अनुभवाचा एव्हिडन्स सांगितला. तो असेल तर धारण करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत उच्चतम वयोमर्यादा शिथिल राहील. म्हणजे जर ओपन कॅटेगरीला असेल तर 38 होती ना, आणि शासनाने दिली मार्च 2000चा जो निर्णय त्यानुसार 2 वर्ष म्हणजे 40. आता एखादा उमेदवार असा आहे की PhD आहे, 41 वर्षाचा आहे, 42 वर्षाचा आहे, तर तो फॉर्म भरू शकतो. ओके. पण तिथं आयोग पुढे काय म्हणतंय? आयोगाच्या कार्यनियमावलीत तरतूद करण्यात आलेली आहे की जेव्हा मुलाखतीसाठी पुरेसे उमेदवार प्राप्त होत नसतील तेव्हा सदर उमेदवाराचा विचार केला जाईल. ठीक आहे. म्हणजे कल्पना करा की एखाद्या NT कॅटेगरीला उमेदवार मुलाखतीला प्राप्त नाही होत आहे, तर यांचा विचार केला जाईल ज्यांचं एज क्रॉस झालंय बट त्यांच्याकडे उच्चतम असामान्य शैक्षणिक पात्रता. सामान्य म्हणजे
PhD पण सामान्य शैक्षणिक पात्रता आहे, पण सगळ्याकडे नसते ना. म्हणजे MSW सगळ्यांकडे आहे. इथे ग्रुप ए पदासाठी सामान्य शैक्षणिक पात्रता म्हणजे MSW, पण त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे असामान्य. ठीक आहे. आता इथे काय म्हटलंय, मग आता तुमच्याकडे आहे का? आहे तर यस करा, नसेल तर नो करा. आता याचं उत्तर सगळ्यांचं सारखं तर येणार नाही, प्रत्येकाचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन वेगळं आहे. दुसरं काय बघा, डू यू पजेस एक्सेप्शनल एक्सपिरियन्स ॲज पर पारा 8.2.3, बरोबर आहे. अँड 8.2.4. आता 8.2.3 तर समजूनच घेतला आपण. आता 5 समजून घेऊ. काय म्हणतो 5? अनुभवाच्या संदर्भात ज्या पदावरील किमान अनुभव मागितला असेल, किमान अनुभव काय मागितला इथे? MSW. बरं, त्यापेक्षा वरिष्ठ पदाचा अनुभव वयोमर्यादेत शिथिल करण्याकरता विचारात घेतला जाईल. याच्यापेक्षा वरिष्ठ पदावरील जर अनुभव असेल तर त्याच्यासाठी म्हणजे MSW नंतर तुमचं काही ॲडमिनिस्ट्रेशनमधला अनुभव आहे किंवा सोशल वर्कमधला आहे तर त्याच्या वरिष्ठ पदाचा असेल तर विचारात घेतला जाईल. सो इथे तुमचं असेल तर यस करा, नसेल तर नो करा. ठीक आहे. चला, आता इकडे ग्रुप बीला काय प्रश्न होते? असे सेम प्रश्न आहे. डू यू हॅव थ्रू नॉलेज, नंबर 1, डू यू हॅव थ्रू नॉलेज ऑफ मराठी भाषेचं ज्ञान आहे का? येस करायचं, सगळ्यांनी येस करायचं ना. ते 10वीचं मार्कशीट आहे आणि ज्यांचं 10वीला मराठी विषय नव्हता त्यांनी ते प्रमाणपत्र, मराठी भाषा लिहिता वाचता येते, हे सगळ्यांचं येस येईल. बरोबर आहे. नंबर 2, डू यू पजेस गुड क्वालिफिकेशन ॲज पर पारा 8.2.3 अँड 8.2.4 ऑफ द ॲडव्हर्टाइजमेंट. बरोबर आहे. 2.3 काय म्हणते? असामान्य शैक्षणिक अर्हता. मग मी आत्ता मागच्या याच्यात जे एक्सप्लेन केलं तेच आहे. असेल तर यस, नसेल तर नो. तुमचं PhD असेल तर यस करा, नेट सेट असेल तर यस करा, ज्याचं फक्त MSW आहे त्यांनी नो करा. ठीक आहे. डू यू पजेस गुड एक्सपिरियन्स ॲज पर पारा 8.2.3 8.2.4 ऑफ द ॲडव्हर्टाइजमेंट. हे 5वं आहे. परत सेम, दोन्हीकडे सारखेच प्रश्न आहेत हे. ओके. तर तुमचं असेल तर यस करा, नसेल तर ते नो होईल. ओके. सो अशा पद्धतीनं तुम्हाला शैक्षणिक अर्हतेबद्दल आणि जे प्रश्न फॉर्म भरताना विचारले जात होते त्याबद्दल जे काही अडचणी होत्या त्या आपण बघितल्या. या संदर्भात एक साधारणतः याचा अजून सिलेबस आयोगाने डिक्लेअर केलेला नाही, परंतु जसं इतर मागास बहुजन कल्याण विभाग आहे तसंच महाराष्ट्र शासनाचा समाज कल्याण विभाग आहे, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग म्हणायचं. तर त्याचे पण गट आणि गट ब ची पदं आलेली आहे, ज्यामध्ये सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आहे, समाज कल्याण अधिकारी गट ब आहे. आणि या 2 पदांचा सिलेबस आल्यामुळं परीक्षेचा पॅटर्न आपल्या लक्षात आलेला आहे. आणि त्याच्या आधी जेवढी सरळ सेवेची पदं झाली त्याच्या आकारला बॅचेस चालतात आपल्या. सहाय्यक आयुक्त आहे, पशुसंवर्धन, त्यानंतर पशुधन विकास अधिकारी आहे, असिस्टंट कमिशनर BMC आहे, त्यानंतर असिस्टंट कमिशनर, असिस्टंट डिरेक्टर आणि डेप्टी डायरेक्टर इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ आहे, डिश आहे. हे सगळ्यांच्या बॅच आपल्याकडे आहे. तर सेम पॅटर्न आहे. ओके. तुमचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये क्वेश्चनची संख्या 100 राहते जनरली, मार्कांची संख्या 200 असते. याला जो वेळ आहे टाईम तो साधारणतः 60 मिनिटांचा असतो. ओके. आणि याला 1/4 निगेटिव्ह मार्किंग असते. म्हणजे 4 प्रश्न जर चुकीचे सोडवले तर 1 बरोबर मधला मायनस होतो. हा साधारणतः परीक्षेचा याला म्हणा तुम्ही एक्झाम पॅटर्न. ठीक आहे मित्रांनो. आता दुसरं काय, याच्यामध्ये सिलेबस अजून आलेला नाही. तर जनरली समाज कल्याणचे जे काही पदं आहे ग्रुप ए आणि ग्रुप बी यामध्ये भाषा म्हणजे मराठी आणि इंग्लिश, दुसरं सामान्य अध्ययन म्हणजे जनरल स्टडीज, तिसरं आणि याच्यामध्ये चालू घडामोडी पण असतं, चालू घडामोडी. ठीक आहे. तिसरं काय, ॲप्टिट्यूड म्हणजे बुद्धिमापन किंवा बुद्धिमत्ता चाचणी. आणि चौथं आहे इतर मागास बहुजन कल्याण विभाग आणि याच्याशी संबंधित कायदे. याच्या बाहेर सिलेबस नाही जात मित्रांनो. ठीक आहे. तर ह्या सिलेबसची वाट बघायची गरज आहे का तुम्हाला? मराठी इंग्लिशचा अभ्यास सुरू करा. सामान्य अध्ययनामध्ये प्रामुख्यानं 5 सेक्शन येतात: इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, सामान्य विज्ञान. ह्या 5 टॉपिक आहे, सगळीकडेच आहे ते. ठीक आहे. याचा अभ्यास सुरू करू शकतो आपण. चालू घडामोडीचा अभ्यास सुरू करू शकतो, बुद्धिमापन चाचणीचा अभ्यास सुरू करू शकतो. आणि हा अभ्यास करायला आपल्याला 2 महिने लागतात. त्या 2 महिन्यात हा सिलेबस येतो. मग याचा अभ्यास सुरू करू. ओके.
त्याच्यानंतर साधारणतः 1 ते 1.5 महिन्यात ही परीक्षा होऊ शकते. आता तुमचा आणखी एक प्रश्न होता, परीक्षा केंद्र दाखवलं जात नाही. परीक्षा केंद्र यासाठी दाखवलं जात नाही, परीक्षा केंद्र ते आधी ऑफलाईन परीक्षा व्हायच्या ना, म्हणून मग तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचे नावं टाकण्याची संधी होती. आता ही परीक्षा ऑनलाईन होऊ शकते. तर ऑनलाईन ह्या परीक्षा मुंबईला घेतात, तर तिथे सेंटर जसं अवेलेबल असेल तसं ते जाहीर प्रकटन देतात MPSC, आणि त्याच्याबद्दलचा मेल तुमच्या मेलला पण येतो. ओके, सो तुमचं या तारखेला ऑनलाईन परीक्षा या केंद्रावर घेण्यात येणार आहे. त्यामुळं आत्ता ऑनलाईनचं सेंटर आयोगाचंच डिसाईड नाही आहे ना, त्यामुळं तुम्हाला तिथे नन करता येईल आणि पुढे जाता येईल आणि फॉर्म सबमिट करता येईल. हे परीक्षा केंद्राबद्दल होतं. ठीक आहे, सो या एकूण प्रश्न आणि सिलेबस आणि ह्या सगळ्यांबद्दलचे प्रश्न जे होते तुमचे ते क्लिअर केलेत. या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या दोनही पदांची आपली ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 2 जानेवारीपासून सुरू होत आहे. वर्किंग प्रोफेशनलसुद्धा जॉईन करू शकतील, म्हणून सायंकाळी 7 किंवा 7:30चा वेळ आपण ठेवणार आहे. याला प्रवेश पण सुरू झालेत विद्यार्थी मित्रांचे. ओके, सो याशिवाय समाज कल्याण विभागाची पण आपल्याकडं लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चरची बॅच आहे. त्यानंतर याची फक्त समाज कल्याण अध्ययन एवढा टॉपिक लावायचा असेल तर त्याचीसुद्धा एक स्वतंत्र बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. त्यासोबत राज्यसेवा प्री आहे 28 एप्रिल 2024ला, त्याची प्री स्पेशल आणि इंटिग्रेटेड बॅच आहे. राज्यसेवेची टेस्ट सिरीज आहे, कंबाईनची प्री आहे 16 जून 2024ला, त्याची प्री स्पेशल प्लस इंटिग्रेटेड बॅच आहे. कंबाईन प्रिलिम्सची टेस्ट सिरीज आपली सुरू होत आहे. सो या संदर्भानं कुठलाही काही तुम्हाला डाऊट असेल तर हे संस्थेचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत, आपण त्यांना मेसेज करा, कॉल करा, तुम्हाला उत्तर दिलं जाईल. किंवा आपली ही वेबसाईट आहे akarfoundation.org, इथे पण आपल्याला माहिती दिली जाईल. आणि आपल्याला अभ्यास साहित्य किंवा असे छोटे मोठे जसं ते मराठीचं प्रमाणपत्र असेल, सिलेबस असेल, प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर असेल, तर टेलिग्राम चॅनल आहे आपलं @akar UPSC MPSC, हे जॉईन करा. इथे तुम्हाला ते सगळं कंटेंट मिळेल आणि हे कॉन्टॅक्ट नंबर आहे आपले. मित्रांनो, असे व्हिडिओ आपल्याला त्याचं नोटिफिकेशन आलं तर त्याची माहिती मिळते, म्हणून आपलं संस्थेचं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीनं क्लिक करा. आणि हे सेशन ऐकल्यावर तुमच्या मनात जेही प्रश्न पडतील ते कमेंटमध्ये टाका, त्याला आमची टीम जी आहे ती उत्तरं देईल. सो हे टेलिग्रामबद्दल माहिती दिली अभ्यासासाठी. सो थँक्यू सो मच. सगळ्यांनी काळजीपूर्वक फॉर्म भरा, फॉर्ममध्ये कुठल्याही चुका होऊ देऊ नका, डॉक्युमेंट प्रॉपर स्कॅन करून घ्या. ओके, आणि 1 जानेवारी 2024च्या आत आपला फॉर्म भरला गेला पाहिजे, या दृष्टिकोनातनं सर्वांनी प्रयत्न करायचेत. तुम्हा सगळ्यांना फॉर्म भरण्यासाठी, त्यानंतर यशस्वी तयारीसाठी आणि या खूप चांगली पदं म्हणजे स्क्रीनिंग टेस्ट एकच परीक्षा आहे आणि त्यानंतर डायरेक्ट मुलाखत आहे. सो एक चांगली संधी आहे, विशेषतः MSW झालेल्या विद्यार्थ्यांसाठी. आणि ग्रुप बी मध्ये जे समजा मागासवर्गीय उमेदवार आहे तर एनी कॅन्डिडेट कॅन अप्लाय. ओके, सो अशा सर्व विद्यार्थी मित्रांनी या परीक्षेची व्यवस्थित तयारी करावी. साधारणतः पुढचे 2 ते 2.5 महिने आपल्याकडे आहेत असं गृहीत धरून दररोज अभ्यासाचं शेड्यूल टाकून अभ्यास करा. तुम्हा सगळ्यांना या पदांचा यशासाठी आणि यशस्वी तयारीसाठी मुख्यतः मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सो मच.